ओके, तर चला मुलांनो, मागच्या लेक्चर्समध्ये आपण काय पाहिलं होतं? मागच्या लेक्चर्सपर्यंत आपण इथपर्यंत आलतो. कुठपर्यंत? कोणकोणते सायंटिस्ट आहे जे की पिरियडिक टेबलच्या डेव्हलपमेंटमध्ये भाग घेत आहेत. ओके, तर ते कोणते होते? पहिला होता डोबे रायनर्सनं. डोबे रायनर्सनं काय केलं बेटा माहिती आहे का? डोबे रायनर्सनं ट्रायड बनवले. न्यूलँड्सनं काय घेतलं बेटा? न्यूलँड्सनं लॉ ऑफ ऑक्टेव्ह दिला. काय दिलं? लॉ ऑफ ऑक्टेव्ह. मेंडेलिव्हजनं काय दिलं बेटा? मेंडेलिव्हजचा पिरियडिक लॉ दिला. काय दिलं? मेंडेलिव्हजचा पिरियडिक लॉ. ओके, मोस्लेनं काय दिलं? मोस्लेचा पिरियडिक लॉ दिला व आज त्या पिरियडिक लॉला मॉडर्न पिरियडिक लॉ या नावाने ओळखल्या जाते. तर एकेकानं ही डिटेल आपण स्टडी करणार आहोत. ओके, काही काळजी करू नका, फक्त व्यवस्थित लक्ष द्या आणि मी काय सांगायलो ते ऐका. ऐक ना. पहा बेटा, पहिला कोणता सायंटिस्ट होता? डोबे रायनर्स. आता आपण डोबे रायनर्सनं काय केलं हे पाहूया. ऐक ना. फर्स्ट सायंटिस्ट, ओके बेटा, डोबे रायनर्स या सायंटिस्टनं काय केलं बेटा? ज्या वेळेस डोबे रायनर्सला एलिमेंट बद्दल माहिती कळाली त्यावेळेस डोबे रायनर्सनं एलिमेंटला 3-3 ग्रुपमध्ये डिवाइड केलं. काय केलं? डोबे रायनर्सनं एलिमेंटची 3-3 ग्रुपमध्ये मांडणी केली. त्या 3-3 ग्रुपच्या एलिमेंटला ट्रायड म्हणतात, म्हणून डोबे रायनर्स ट्रायड असं नाव पडलेलं आहे. ओके, डोबे रायनरनं काय केलं बेटा माहिती आहे का? पहा, पहिले मी एलिमेंट मांडतो. ओके, लिथियम, सोडियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्डियम, आयोडीन. पहा बेटा, हे काही 3-3 अशा ऐक ना, 1-2-3 अशा 3-3 ग्रुपच्या एलिमेंटमध्ये डोबे रायनरनं काय केलं बेटा? ट्रायड. व यायला कशा हिशोबाने मांडणी केली? ॲटॉमिक मासच्या हिशोबानं. काय बेटा? बेटा, ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास किंवा ॲटॉमिक वेट ही वेगळी गोष्ट आहे, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ओके, पहा लक्षात घ्या, या सगळ्याचे ॲटॉमिक मास त्यानं लिहिले. काय केलं? 7, 23, 30. ओके, कॅल्शियमचं काय आहे मास? 44, 88, 137. ओके, 35.5, 80, 127. लक्षात घ्या मुलांनो, डोबे रायनर्सनं हे 3-3 ग्रुपच्या फॉर्ममध्ये एलिमेंटची जी मांडणी केली ना, याला डोबे रायनर्सचा ट्रायड असं म्हणतात. ओके, या डोबे रायनर्सच्या ट्रायडची खासियत काय होत असते बेटा माहिती आहे का? या डोबे रायनर्सच्या ट्रायडची खासियत काय होते माहिती आहे का? जर समजा आपण पहिल्या एलिमेंटचं आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची बेरीज केली, ऐक नाही, जर आपण पहिल्या एलिमेंटच्या व तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची ॲडिशन केली व त्याचा मीन काढला तर तो मीन सेंटरचा जो एलिमेंट आहे ना त्याच्या जवळपास येते. ओके, समजलं ना काय म्हणलं बेटा मी? पहा, 7 + 39, ओके, डिवायडेड बाय 2 आहे की नाही, इज इक्वल टू 7 आणि 39 किती होते बेटा? 46/2. पहा, आलं? म्हणजे डोबे रायनर्सनं काय सांगितलं की डोबे रायनर्सनं त्याच्या ट्रायडमध्ये असं सांगितलं की बेटा, पहिल्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मास व तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासची आपण जेव्हा मीन घेतो, तर तो मीन सेंट्रल ॲटमच्या ॲटॉमिक मासच्या जवळपास येतो किंवा त्याच्या एवढाच येतो, असं कोणी सांगितलं? डोबे रायनर्सच्या ट्रायडमध्ये.
हीच गोष्ट याच्यावर सुद्धा लागू पडते, याच्यावर सुद्धा लागू पडते. बघा ना, आहे की नाही. 44 प्लस 137 डिवायडेड बाय 2 किती होते? 40. 100 किती होते? 4 7 4 11 कॅरी 4 3 7 1 8 181. ओके, डिवायडेड बाय 2. ओके, किती यायला बेटा? 90 90 180. सॉरी बेटा, हे 40 आहे. हा, तेच म्हणालो, गडबड कस काय झाली. हे 40 आहे बेटा. किती येईल? 187 येईल. सॉरी, एकशे 77 येईल. तर याचा जर तुम्ही मीन काढला तर 88.5 येईल. पहा, 88 म्हणजे 88 आणि 88.5 मध्ये फक्त 0.5 चा फरक आहे. म्हणजे डोबेरायनरनं काय सांगितलं की पहिल्या व तिसऱ्या एलिमेंटची जर तुम्ही मीन काढसाल तर सेंट्रलच्या ॲटॉमिक मासच्या जवळपास तो मीन येईल. तसंच याचं सुद्धा येईल बेटा. तर हे झालं डोबेरायनरच्या ट्रायड. ओके, म्हणजे डोबेरायनर्सनं जी एलिमेंटची अरेंजमेंट केली होती, काय म्हणलं मी, डोबेरायनर्स नावाच्या सायंटिस्टनं जी एलिमेंटची अरेंजमेंट केली होती ती ट्रायड म्हणजे 3-3च्या ग्रुपमध्ये एलिमेंट मांडले. असे 3-3च्या ग्रुपमध्ये एलिमेंट मांडले व पहिल्या एलिमेंटचं आणि तिसऱ्या एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा आपण मीन काढला, अरिथमॅटिक मीन काढला, तर तो सेंट्रल एलिमेंटच्या ॲटॉमिक मासच्या इक्वल किंवा त्याच्या जवळपास येतो. ओके बेटा, तर हे झालं डोबेरायनर्स ट्रायड. मग तुम्ही म्हणसाल डोबेरायनर्सनं जे ट्रायड बनवते ते फार चिरकाळ टिकले का? नाही बेटा, काही वर्षातच त्याचे ट्रायड हे निष्क्रिय झाले. म्हणजे पिरियडिक टेबल तर असा नव्हता ना. पिरियडिक टेबल का ट्रायडच्या फॉर्मॅटमध्ये आहे का आपला आजचा? म्हणजे ही पिरियडिक टेबलची 3-3च्या ग्रुपमध्ये मांडणी व्यवस्थित नव्हती, म्हणून काही दिवसांनी हे ट्रायड फेल पडलं. पूर्णतः ट्रायड पुऱ्या पिरियडिक टेबलवर लागू पडत नाही बेटा. समजलं? चला, तर ऐक नाही, इथं डोबेरायनर ट्रायड आपलं संपलं. आता आपण पाहणार आहोत सेकंड सायंटिस्ट. त्या सायंटिस्टचं नाव आहे बेटा न्यूलँड्स. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, आपले जे पहिले 3 सायंटिस्ट आहे ना, डोबेरायनर, न्यूलँड आणि मेंडेलिव्ह, चौथा सोडून द्या, चौथा मोस्टली आहे, पण हे पहिले 3 सायंटिस्ट होते, डोबेरायनर, न्यूलँड आणि मेंडेलिव्ह. या तिघांना आहे की नाही सारखीच गलती केली आहे की नाही. या तिघांना एक गलती सारखीच केली. यानं एलिमेंटची अरेंजमेंट हे ॲटॉमिक मासच्या हिशोबानं मांडली, पण पिरियडिक टेबल कशाच्या हिशोबानं आहे? ॲटॉमिक नंबरच्या हिशोबानं आहे की नाही. आजचा पिरियडिक टेबल कशाच्या हिशोबानं आहे? आजचा पिरियडिक टेबल ॲटॉमिक नंबरच्या हिशोबाने आहे. तर यानं काय केलं? पिरियडिक टेबलची मांडणी ॲटॉमिक मासच्या हिशोबानं केली, पण ॲटॉमिक मासच्या हिशोबानं पिरियडिक टेबल मांडण्यात एरर्स आले, म्हणून तो त्याचे पिरियडिक टेबल जे आहे ना फार चिरकाळ टिकले नाही, आहे की नाही. चला, यानं सुद्धा ॲटॉमिक मास, हे सगळे ॲटॉमिक मासच आहेत बेटा, आहे की नाही. बेटा आपला दुसरा सायंटिस्ट कोणता होता? आपला जो दुसरा सायंटिस्ट होता त्या सायंटिस्टचं नाव होतं ऑक्टेव. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. सॉरी, त्याचं नाव होतं न्यूलँड्स, पण त्यानं ऑक्टेव दिलं. काय दिलं? ऑक्टेव. न्यूलँड्स बेटा या धड्यात काय जास्त कॅल्क्युलेशन वर रिॲक्शन नाही आहेत. या धड्यात फक्त लॉजिकल क्वेश्चन आहेत, आहे की नाही. लॉजिकल क्वेश्चन आणि माहिती स्वरूपाचे क्वेश्चन आहेत. ओके, पहा न्यूलँड्सनं काय केलं बेटा? न्यूलँड्सनं स्वतःचा पिरियडिक टेबल कशाच्या हिशोबाने अरेंज केला? ॲटॉमिक मास. काय?
ॲटॉमिक. ओके, न्यूलँड्सनं काय केलं, ॲटॉमिक मासच्या भरोश्यावर आपला पिरियॉडिक टेबल अरेंज केला. त्याने कसा पिरियॉडिक टेबल अरेंज केला ते पहा. लक्षात घ्या. पहिला कार्बन, ऑक्सिजन, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, Fe अँड सो ऑन. असे त्यानं काही पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट अरेंज केले. हे काय आहेत बेटा सगळे, हे एलिमेंट. आणि खाली काय अरेंज केलं, मास. ॲटॉमिक 1, 7, 9, 9, 11, 12, 14, 16, 19, 23, 24, 26, 27, 29, 31, 32, 40. ओके बेटा. तर काय केलं बेटा, पहा लक्षात घ्या. मग याला ही अशी मांडणी कोण केली बेटा, अरेंजमेंट. ही पिरियॉडिक टेबलची ॲटॉमिक मासच्या भरोश्यावर कोण अरेंजमेंट केली होती, ही अरेंजमेंट न्यूलँड्सनं केली. व या न्यूलँडनं लॉ ऑफ ऑक्टेव्ह दिला. काय दिला, न्यूलँडनं काय दिला, लॉ ऑफ ऑक्टेव्ह दिला. कशाला म्हणतात न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह, हे लक्षात घ्या बेटा. याच्यावर प्रश्न पडू शकते. कशाला म्हणतात न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. पहा बेटा, हे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा एलिमेंट असे 1, 2, 3, 4, 5, 6 एका खाली काय 7 एलिमेंट वर आहे, त्याच्या खाली 7 असे 7 एलिमेंटचे त्यानं काय मांडले बेटा, रो मांडले. असे 7 एलिमेंट त्यानं मांडले. तुम्ही म्हणसाल त्यानं मांडले 7 एलिमेंट, मग ऑक्टेव्ह कसं काय, ऑक्टेव्ह म्हणजे तर 8 होते. ऑक्टेव्ह म्हणजे किती होते बेटा, 8 आहे की नाही. ऑक्टेव्ह म्हणजे किती होते बेटा, 8. मग याला न्यूलँड लॉ ऑफ ऑक्टेव्ह हे नाव कसं पडलं, लक्षात घ्या मुलांनो. हे इथून ते इथपर्यंत किती एलिमेंट व्हायले, 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके, ठीक ना. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. पहा लक्षात घ्या, इथून इथपर्यंत 7वा, हे 8वा व्हायला की नाही. जर मी इथून मोजलं तर हे 7वा, हे 8वा व्हायला की नाही, आहे की नाही. जर समजा इथून मी इथपर्यंत मोजलं, आहे की नाही, इथून इथपर्यंत 7, हे 8वा व्हायला. जर मी इथून मोजलं इथपर्यंत 7, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, हे कितवा व्हायला, 8वा. म्हणजे एका खालोखाल जे एलिमेंट येतात ना, लिथियमच्या खाली सोडियम, सोडियमच्या खाली पोटॅशियम, हा प्रत्येक 8वा एलिमेंट आहे की नाही. एका खालोखाल येणारा जो एलिमेंट आहे ना, तो 8वा एलिमेंट आहे की नाही. आणि प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी हे पहिल्या एलिमेंट सोबत मिळती जुळती आहे. म्हणजे सोडियमची प्रॉपर्टी लिथियम सारखी आहे की नाही. पोटॅशियमची प्रॉपर्टी सोडियम आणि लिथियम सारखी आहे. म्हणजे या तिघाच्या प्रॉपर्टी हे मिळत्या जुळत्या आहे. म्हणजे जर आपण न्यूलँड्सनं जी मांडणी केली, ती मांडणी व्यवस्थित पाहिली तर प्रत्येक एका खालोखाल 8व्या नंबरला येणारा एलिमेंट, काय म्हणलं मी, प्रत्येक एका खालोखाल 8व्या नंबरला, इथून मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. पहा बेरिलियमच्या खाली मॅग्नेशियम आला की नाही. म्हणजे प्रत्येक 8वा एलिमेंट इथून सुरुवात करून जर हे 8वा एलिमेंट असेल तर याची आणि याची प्रॉपर्टी हे मिळती जुळती राहील. ओके, याला म्हणतात न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, की प्रत्येक 8व्या एलिमेंटची प्रॉपर्टी पहिल्या एलिमेंटशी मिळती जुळती आहे. हे कोण सांगते, हे न्यूलँड्सचा ऑक्टेव्हचा लॉ सांगते, आहे की नाही. 8 ऑक्टेव्ह आहे की ना, ऑक्टा म्हणजे 8, लक्षात घ्या, आहे की ना. तुम्ही कुठूनही मोजू शकता. पहा येथून मोजा, उलट मोजा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8.
पहा ॲल्युमिनियमच्या वरी कोण आला, बोरॉन आला ना, म्हणजे ॲल्युमिनियमची आणि बोरॉनची प्रॉपर्टी मिळती जुळती आहे. ओके, तर हे सांगते बेटा न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. ओके, पहा बेटा, तुम्ही म्हणाल या न्यूलँडनं मांडलेल्या पिरियॉडिक टेबलचं काय झालं. बेटा यानं आहे की नाही काही एलिमेंटच मांडणी केली आहे की नाही, थोरियम पर्यंतच यानं मांडणी केली. कोणत्या एलिमेंट पर्यंत, थोरियम. थोरियमच्या पुढचे एलिमेंट न्यूलँडला मांडता आले नाही, म्हणून हा पिरियॉडिक टेबल सुद्धा बरखास्त झाला. हा पिरियॉडिक टेबल सुद्धा बरखास्त झाला. मग आपला नेक्स्ट सायंटिस्ट आला. त्या नेक्स्ट सायंटिस्टचं नाव होतं बेटा मेंडेलिव्स. काय, मेंडेलिव्स. पहा बेटा, आपला जो नेक्स्ट सायंटिस्ट आहे त्या सायंटिस्टचं नाव आहे बेटा मेंडेलिव्स. बेटा लक्षात घ्या, मेंडेलिव्सनं खूप मोठं कार्य केलं. ओके, मेंडेलिव्सनं आहे की नाही पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट करण्यासाठी खूप मोठं कार्य केलं. महत्वाचं कार्य तर माझं म्हणणं तर असं आहे मेंडेलिव्सनंच केलं आहे की नाही. ओके, फक्त त्यानं एक चूक केली, त्यानं सुद्धा ॲटॉमिक मास, त्यानं सुद्धा ॲटॉमिक मासला एलिमेंटची मूळ प्रॉपर्टी कन्सिडर केलं. पण एलिमेंटची मेन प्रॉपर्टी कशाच्या भरोशावर असते बेटा, ॲटॉमिक नंबरच्या भरोशावर. ॲटॉमिक मासच्या भरोशावर एलिमेंटच्या मुख्य प्रॉपर्टी सिद्ध करता येत नाही. पण तरी सुद्धा मेंडेलिव्सचा पिरियॉडिक टेबल हे फार काळ चालला बेटा, आहे की नाही. मेंडेलिव्सचा पिरियॉडिक टेबल हे फार काळ चालला. ओके, कारण आहे की नाही या पिरियॉडिक टेबलची अरेंजमेंट आपला जो आजचा पिरियॉडिक टेबल आहे ना सेम त्याच्यासारखीच आहे की नाही. आपला जो आजचा पिरियॉडिक टेबल आहे ना, ज्याला आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणतो, तो मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो आहे मेंडेलिव्हचा सेम असाच आहे, असाच होता. फक्त एवढंच की त्याला काही गोष्टी सांगता आल्या नाही. ते म्हणजे कसं, जसं हायड्रोजन, त्याला हायड्रोजनची पोझिशन सांगता आली नाही, आहे की नाही. म्हणजे आपण आहे की नाही हायड्रोजन कुठं ठेवायचा त्याला हे समजलं नाही. हायड्रोजन नावाचा एलिमेंट पिरियॉडिक टेबलमध्ये कुठं ठेवायचा हे मेंडेलिव्हला सांगता आलं नाही. त्यानंतर ॲनामोलस पेअर, आहे की नाही. ॲनामोलस पेअर, ॲनामोलस पेअर याचा अर्थ काय होत असते बेटा, आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर काय आहे बेटा. लक्षात घ्या, मांडणी यानं ॲटॉमिक मासच्या हिशोबानेच केली. आर्गॉनचा ॲटॉमिक नंबर 18 आहे, पोटॅशियमचा 19 आहे. पण मेंडेलिव्हनं काय केलं होतं बेटा माहिती आहे का, पहिले पोटॅशियम मांडला आणि नंतर आर्गॉन मांडला. बेटा असं कधी होऊ शकते का, 18व्या नंबरचा एलिमेंट 19 नंबरला आणि 19 नंबरचा एलिमेंट 18व्या नंबरला. ही मांडणी ॲनामोलस पेअर, याला म्हणतात विचित्र पेअर, आहे की नाही. पहिले हे मांडला नंतर हे मांडला. ॲनामोलस म्हणजे काय, विचित्र. ओके, अशा काही विचित्र पेअर त्यानं मांडल्या होत्या. ओके, तर ही मांडणी त्याची चुकली होती. पण मेंडेलिव्हस पिरियॉडिक टेबलची खासियत काय होती बेटा माहिती आहे का, एका खालोखाल जे एलिमेंट आहेत ना, काय म्हणलं मी, एका खालोखाल जे एलिमेंट आहे, जसं लिथियमच्या खाली सोडियम, सोडियमच्या खाली पोटॅशियम, आहे की नाही. क्लोरीनच्या खाली ब्रोमीन, ब्रोमीनच्या खाली आयोडीन. ओके, हे जे एलिमेंट होते ना असे, याच्यावरील फ्लोरीन, ओके, याच्यावरील हायड्रोजन. त्यानं ही जी अरेंजमेंट, हायड्रोजनची पोझिशन त्याला ठरवता आली नाही.
ही जी अरेंजमेंट अशा प्रकारे त्यानं केली होती, मोठा पिरियडिक टेबल केलता त्यानं असा, म्हणजे त्याचा पिरियडिक टेबल असा बॉक्स सारखा होता, आहे की ना, असा बॉक्स सारखा होता. तर ती जी अरेंजमेंट मेंडेलिव्हजनं केली होती ना, त्या अरेंजमेंटची एक खासियत होती बेटा, आजच्या पिरियडिक टेबलमध्ये जशा प्रॉपर्टी मिळत्या जुळत्या होत्या ना, तशाच पिरियडिक प्रॉपर्टीज मेंडेलिव्हजच्या सुद्धा मिळत्या जुळत्या होत्या. फक्त मेंडेलिव्हजनं एकच गलती केली बेटा, एलिमेंटची अरेंजमेंट त्यानं ॲटॉमिक मासच्या आधारे केली. पण एलिमेंटची अरेंजमेंट ही ॲटॉमिक मासच्या आधारे होती का? नाही. एलिमेंटची अरेंजमेंट ही ॲटॉमिक नंबरच्या भरोशावर होती, ते भविष्य काळात येणार होती, आहे की नाही. पण लक्षात घ्या मुलांनो, मेंडेलिव्हजचा पिरियडिक टेबल हे फार काळ चालला, आहे की नाही. मेंडेलिव्हजचा पिरियडिक टेबल हे फार काळ चालला. ओके. त्यानंतर मेंडेलिव्हजनं पिरियडिक टेबल बनवता वेळेस ॲटॉमिक मासच्या हिशोबानं मेंडेलिव्हजनं पिरियडिक टेबल बनवता वेळेस काय गलती केली, त्याला आयसोटॉप्सची पोझिशन सांगता आली नाही. काय? पोझिशन ऑफ आयसोटोप, त्याला आयसोटोप्सची पोझिशन सांगता आली नाही. आयसोटोप्स म्हणजे काय बेटा, हे तुम्हाला मी सांगतो, पहिले पॉइंट्स लक्षात घ्या, आहे की नाही. हे सगळे काय होत बेटा, मेंडेलिव्हजनं जो पिरियडिक टेबल मांडला होता, त्या पिरियडिक टेबलचे हे डिमेरिट्स काय होतं, डिमेरिट्स म्हणजे काय बेटा, त्रुट्या. म्हणजे मेंडेलिव्हजनं जो पिरियडिक टेबल मांडला होता, त्या पिरियडिक टेबलमध्ये ह्या त्रुट्या निघाल्या, म्हणजे ह्या थोड्याफार चुका निघाल्या. त्याच्यामुळे मेंडेलिव्हजचा पिरियडिक टेबल फार काळ तर चालला, पण तो बी जास्त दिवस टिकला नाही, आहे की नाही. फार काळ चालला म्हणजे बराच काळ चालला, कारण कसं ह्या पिरियडिक टेबलवर त्या काळात आहे की नाही बऱ्याचशा गोष्टी समजू लागल्या. पण काळ तर थांबत आहे ना कोणाला, डेव्हलप होणं चालूच राहते, म्हणून काही गोष्टी हे मागं पडला. ओके. आता आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मेंडेलिव्हजनं जो पिरियडिक टेबलची मांडणी केली होती, त्या मेंडेलिव्हजनं त्याचा पिरियडिक टेबल फार काळ चालला म्हणून एक पिरियडिक टेबलचा लॉ दिलता, त्याला म्हणतात मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. ओके. त्या लॉला म्हणतात बेटा मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ. मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ काय सांगते बेटा, मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ, मेंडेलिव्हज पिरियडिक लॉ सांगते, पहा, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट. काय म्हणलं मी, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट, द फिजिकल अँड केमिकल ओके. म्हणजे हे मेंडेलिव्हज पिरियडिक लॉचं हे महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट, द फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन एलिमेंट आर पिरियडिक फंक्शन्स ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. म्हणजे मेंडेलिव्हजनं जो पिरियडिक टेबल मांडला होता, त्या पिरियडिक टेबलमध्ये एलिमेंट्सच्या जेवढ्या फिजिकल प्रॉपर्टी आहे, एलिमेंट्सच्या जेवढ्या केमिकल प्रॉपर्टी आहे, ते सगळ्या केमिकल प्रॉपर्टी ॲटॉमिक मासच्या आधारे आहेत. पण असं खरोखर होतं का? असं नव्हतं बेटा. ओके. एलिमेंट्सच्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टी हे कधीच ॲटॉमिक मासवर आधारित नसतात. एलिमेंट्सच्या फिजिकल व केमिकल प्रॉपर्टी हे ॲटॉमिक नंबरवर आधारित असतात. ओके. मग मी तुम्हाला काय सांगितलं, पहिल्या 3 सायंटिस्टनं एकच गलती केली, त्यांना पिरियडिक टेबल मांडण्याची जी कोशिश केली, ती कोशिश त्यांना ॲटॉमिक मासच्या भरोशावर केली. पण वास्तविक पाहता आपला पिरियडिक टेबल नुसता ॲटॉमिक मासच्या भरोशावर आहे का बेटा? नाही. पिरियडिक टेबलची मुख्य प्रॉपर्टी हे ॲटॉमिक नंबरवर आधारित आहे. ओके. चला तर मग हे लॉ आहे की नाही तुम्हाला परीक्षेत विचारू शकता. ओके. याची रिकामी जागा सुद्धा करू शकतात किंवा याचं आन्सर द फॉलोइंग मध्ये स्टेटमेंट सुद्धा विचारू शकतात. तर हे झालं बेटा आपला
मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. तुम्ही म्हणसाल मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कसं होतं? स्ट्रक्चरचं काय नाही बेटा, असा बॉक्स होता ती. आणि या बॉक्समध्ये एलिमेंट अरेंज होते, असं जर लिथियम, सोडियम, पोटॅशियम आहे की नाही, मॅग्नेशियम, कॅल्शियम, बॅरियम आहे की नाही. काही जागा अशा रिकाम्या होत्या, काही जागा अशा रिकाम्या होत्या. म्हणजे ज्या एलिमेंटचे शोध लागायचे होते ते इथं टाकायचे. म्हणजे त्या काळात जेवढे एलिमेंटचे शोध लागले होते ना तेवढे त्यानं या पिरियडिक टेबलमध्ये मांडले. पण अशा आहे की नाही, क्लोरीन, ब्रोमीन, अस्टॅटिन. जर समजा आयोडीनचा समजा शोध लागला ना, असं गृहीत धरा आयोडीनचा शोध लागला नाही, तर आयोडीन इथं टाकायचा आहे की नाही. म्हणजे असे काही एलिमेंट प्रॉपर्टीजनुसार, मिळत्या जुळत्या प्रॉपर्टीनुसार असे काही डबे रिकामे होते कोणात, मेंडेलिव्हजच्या पिरियडिक टेबलमध्ये. ओके. मग असा जो त्यानं बॉक्स सारखा पिरियडिक टेबल बनवता ना, त्या पिरियडिक टेबलच्या आधारे त्यानं हा लॉ दिला. तो लॉ ॲटॉमिक मासच्या आधारे दिला. पण हा लॉ फार जास्त काळ टिकला नाही. ओके. म्हणून हा पिरियडिक टेबल सुद्धा बरखास्त झाला. मग आपला चौथा सायंटिस्ट आला, त्या सायंटिस्टचं नाव आहे मोसले. आज आपण जो पिरियडिक टेबल पाहतो ना त्याला मॉडर्न पिरियडिक टेबल म्हणतो आपण. तो त्या मोसले या सायंटिस्टनं नाव दिला. ओके. त्या मोसले सायंटिस्टनं तो पिरियडिक टेबल व्यवस्थित मांडणी केला, जे की आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके. थँक्यू. धन्यवाद.